जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यात क्रूरतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे। इथं एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केली आहे। पत्नी झोपेत असताना आरोपीनं तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला। हा हल्ला इतका भयानक होता की संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली। उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। शीतल सोनवणे असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे, तर सोमनाथ सोनवणे असं आरोपी पतीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सोमनाथ आणि शीतल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। सोमनाथ हा सातत्याने शीतल यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता। बाहेर एका तरुणासोबत शीतल यांचे अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय सोमनाथला होता। यातूनच सोमनाथने आता शीतल यांची हत्या केली आहे। बुधवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपी गेले होते। मध्यरात्री 3:30 वाजता आरोपी झोपेतून उठला। यावेळी पत्नी शीतल सोनवणे या आपला मुलगा सिद्धू जवळ झोपल्या होत्या। यावेळी आरोपीनं धारदार कुऱ्हाडीने शीतल यांच्यावर हल्ला केला। शीतल झोपेत असल्याने त्या स्वतःचा बचावच करू शकल्या नाहीत। या हल्ल्यात 10 वर्षांचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावला, मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे।